तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्याला खूप जास्त उशीर झालेला आहे. वार आहे मंडे. तर आलेलो आहे मी काटेमाल नाक्यावरती. या अगोदर मी CNG वगैरे फिल केलंय आणि लॉग इन पण केलंय आणि इकडे येऊन थांबलो. आता ट्रिप लागतात आहेत पण सगळं कल्याण वेस्ट वरून आणि कल्याण ईस्ट वरून एक पण ट्रिप ना लागत आहे. कल्याण वेस्ट वरून आणि डोंबिवलीवरच्याच ट्रिप लागतात आहेत. तर आता बघू, त्या ऍक्सेप्ट तर नाही केल्यात मी आणि करणार पण नाही. जी जवळून पिकअप असेल तीच ऍक्सेप्ट करेल. ट्रिप अंधेरी वगैरे लागतात आहेत पण पिकअप लांब आहे बघा. डोंबिवली ईस्ट वरून पिकअप आहे. कल्याण स्टेशनचा ड्रॉप आहे. डोंबिवली ईस्टचा पिकअप दाखवते ते. भाई घेता घेता मला वाटतं तो आपण ऍक्सेप्ट केली आणि जाता जाता ते लोक कॅन्सल करणार ट्रिप, कारण का सकाळचा वेळ कोण थांबणार नाही जास्त उशीर. तर ठीक आहे, बघूया आता कोणती बुकिंग लागते. जर चांगली बुकिंग लागली तर इकडनं बाहेर जाईन, नाहीतर मी आज लोकलच काम करेल. आज जरा तब्येत बरी नाही वाटत आहे म्हणून सकाळी लवकर उठलो पण नाही. तर उठलो होतो पण निघालोच नाही घरातून आणि मग असं टाइमपास करता करता टंगळ मंगळ शेवटी 8 वाजले. तर ठीक आहे, आता बघूया इकडनं जर चांगली ट्रिप लागली, चांगला फेअर असला तर मी इकडनं बाहेर निघेन. नाही जर चांगलं ट्रिप वाटलं मला, म्हणजे फेअर मला नाही जमलं तर मग आज लोकलच काम करेल. जेवढं होईल तेवढं करेल आणि मग आरामच करेल. ठीक आहे, तर बघूया आता आपल्याला कोणती ट्रिप लागते इकडनं आज. बाहेर जायला भेटतंय की लोकलच काम होतंय आज, असं पण पीक आवर्स चालू झालाय. तर बघूया आता. तर मित्रांनो, आता उबर मध्ये मी बदलापूरची ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे. जातो बदलापूरला, म्हणजे आज लोकलच काम करेल, कारण का या साईडला मला जाताना ट्रॅफिक पण दाखवते. आता ट्रॅफिकच्या विरुद्ध दिशेला काम करेल. चला तर मित्रांनो, करूया पिकअप आणि जाऊया आता बदलापूरला. तर मित्रांनो, बदलापूरचा ड्रॉप आपला कम्प्लीट झालेला आहे उबर मध्ये आणि उबर मध्येच आपल्याला अजून एक बुकिंग लागलेली आहे डोंबिवली ईस्टची. तर ती ऍक्सेप्ट केलेली आहे. जाऊया आता 2 मिनिटावरती पिकअप आहे. तर पिकअप करूया आणि जाऊया आता डोंबिवलीला. तर मित्रांनो, डोंबिवलीचा ड्रॉप कम्प्लीट झालेला आहे. आता डोंबिवली मधून आपल्याला कल्याणची ट्रिप लागली ओला मध्ये. आता बुकिंग ऍक्सेप्ट केलेली आहे. टाटा आमंत्रण मध्ये आलोय. आता इकडनं पिकअप करूया आणि मग जाऊया कल्याणला. चला तर मित्रांनो, बघूया आता कल्याण नंतर काय होतंय. बुकिंग तर वाजतात आहेत मला पण खूप. मालाड बिलाड त्या साईडचे वाजतात आहेत आणि 2-2 तास दाखवत आहेत आणि बँड्रा या साईडचेच बुकिंग वाजतात पण जायला टाइम तेवढाच दाखवतोय 2 तास. आणि फेअर पण एवढा खास नाही, ठीकठाक पण नाही बोलू शकत, खासच नाही, फेअर कमी आहे खूप. तर ठीक आहे, आता जाऊया कल्याणला. तर मित्रांनो, कल्याण वेस्टचा ड्रॉप पण आपला कम्प्लीट झालेला आहे. आता बघूया इकडनं ते बुकिंग वाजते. बुकिंगच वाजत नाही भाई. वसई विहार वाजते 600 रुपये ओला मध्ये आणि मीरा रोड मीरा भाईंदर हे वाजतात 800 रुपये. काय समजत नाही भाई, हे लोकांचं काय कॅल्क्युलेशन आहे. आणि आता ठाणे पण वाजलेली 350 रुपये आणि घनसोली पण सेम तसंच वाजतंय आणि वसई विहार 600 रुपये. मला काय कॅल्क्युलेशनच समजत नाही. आणि बघा मुलुंड वाजली. आता ट्रॅफिक मध्ये बघा, ठाणे 332 रुपये. काय काम करणार अशा बुकिंग्स मध्ये. तर बघूया आता. आता स्कूलचा पण टाइम झालाय. आता थोडस ट्रॅफिकच होणार. तर ठीक आहे, बघूया आता इथूनच कोणती लोकल ट्रिप भेटली तर काम करेल. बाहेर तर जाणार नाही आणि लोकलची ट्रिपचीच वाट बघतोय. चला तर मित्रांनो, बघूया आता. गाडी कुठेतरी साईडला घेतो आणि बघूया लोकल ट्रिपची वाट. तर मित्रांनो, आता विठ्ठल स्टेशनच्या इथं आलेलो आहे आणि नाही बरं वाटत. आता घरीच जाईन आणि ट्रिप पण नाही वाजत आहे. ऍक्च्युली केलं पण असतं मी काम, पण काय आहे की जी आपली डेलीची रुटीन असते ती विस्कटली की मग काम करायची इच्छा नाही राहत. आणि तरी पण मी विचार केला की लोकल काम करेल आणि चांगली ट्रिप लागली तर निघून जाईल बाहेर. पण ऍक्च्युली की ट्रॅफिकच एवढं दाखवते तर मी नाही गेलो बाहेर. आणि बुकिंग्स पण एकदम खतरनाक दाखवतात. वसई विरार 600 रुपये आणि माहीम 700 रुपये. माहीम 750 रुपये असं समथिंग काहीतरी होतं आणि वसई विरार 600 रुपये. तर आणि ट्रॅफिक पण खूप आहे, म्हणजे इकडनं जायला ट्रॅफिक असणारच प्रत्येक ठिकाणी. जे पण मालाड बिलाड गोरेगाव ज्या ट्रिप लागतात 2 तास किंवा 2 तास प्लसच आपल्याला टाइम दाखवतोय. तर मी नाही ऍक्सेप्ट केलं त्या ट्रिप. विचार केला की इथे एरियातल्या एरियात थोडंफार काम करतो असा माझा विचार होता. तर एरियात पण म्हणजे लोकल काम नाही झालं एरियात बोलण्यापेक्षा, तर लोकल काम करणार होतो. लोकल पण काम पाहिजे तसं झालं नाही. तर 3 ट्रिप मला वाटतं मी आतापर्यंत कम्प्लीट केलेल्या आहेत. 2 ट्रिप
उबरमध्ये कंप्लीट केल्यात आणि एक ट्रिप आता ओलामध्ये कंप्लीट केली आणि अजून एक ट्रिप लागलेली ती कॅन्सल झाली. त्या अगोदर पण उबरमध्ये पण एक ट्रिप लागलेली ती पण कॅन्सल झाली. तर अशा कॅन्सल पण होत आहेत ना, तर मला वाटतं की थोडंफार अजून चांगलं काम झालं असतं माझं. पण ठीक आहे, आता काय नाही, झालं तेवढं झालं. तब्येतीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. माहिती पडलं आज असंच अंगावर काढलं आणि काम करत बसलो, अजून 2-3 दिवस खाडे व्हायचे. त्यापेक्षा जातो आता डॉक्टरकडे, आराम करतो आणि उद्या परत मग सकाळी लवकर नाही निघलो. त्यामुळेच मला वाटतं की माझं काम स्लो झालं किंवा काम बरोबर झालं नाही, काम करता नाही आलं मला. कारण का मी जर सकाळी लवकर निघालो असतो तर माझं काम व्यवस्थित झालं असतं. पण काय की सकाळी मला म्हणजे उठायला जमलं नाही, उठलो पण नाही झाला माझ्याने. मी विचार केला की थोडा आराम करतो आणि मग असं करत करत 7 वाजले. 7 वाजता शेवटी गेलो आंघोळीला. निघता 8 वाजले. 8 वाजता मग काम सुरू केलं. पण नाही होते, आता जाऊ दे, आरामच करतो. त्यापेक्षा जातो घरी आणि आराम करतो आणि आता भेटूया उद्या. त्याआधी बघूया आपलं आज काम किती झालेलं. 3च बुकिंग कंप्लीट केलेलं आहे. काय काम झालं असणार आहे आज. चला तर बघूया आज आपलं किती काम झालंय. तर मित्रांनो, ओलामध्ये झालेले आहे 297 आणि उबरमध्ये चेक करूया. आणि उबरमध्ये झालेलं आहे 768. बस एवढंच काम झालंय. 2-3 स्टेप कंप्लीट केलेले आहेत. बघूया 297 प्लस 768, 1000 रुपयाचंच काम झालेलं आहे ओव्हरऑल. बस एवढंच काम केलं. 3 ट्रिप कंप्लीट केल्यात लोकलच्या आणि एवढंच काम केलं. ठीक आहे, आता काय नाही, झालं तेवढं झालं. आता जाऊया घरी, करूया आराम जरासा आणि उद्या लवकर उठून काम करूया. नाहीतर मग उद्या पण हे असंच व्हायचं. काय आहे की आपली डेली रुटीन जर मिस झाली ना तर मग हे असं होतं की काम होत नाही, काम करायची इच्छा पण राहत नाही. त्यापेक्षा जो आपला टायमिंग आहे त्याच टायमिंगवर निघालो ना की बरोबर काम होतं. जो पण आपला टायमिंग असेल, प्रत्येकाचा वेगवेगळा टाइम असतो, पण ज्या आपल्या टायमावरती आपण निघतो ना तेव्हाच काम होतं ते. आणि जी आपल्याला सवय लागलेली असते ती आपली रुटीन बसलेली असते. त्यामुळे ठीक आहे, आता उद्या लवकर निघूया. आज झालं ते झालं. चला तर मित्रांनो, जाऊया आता, भेटूया उद्या.